तुम्ही कधी विचार केला आहे का? इंग्रजी न आल्यामुळे तुम्ही नेमकं काय कमवत आहात? मी आज फक्त जॉब बद्दल बोलत नाही. कदाचित एखादी इंटरव्ह्यू असेल, कदाचित एखादं तुमचं प्रमोशन असेल, किंवा मोठी संधी असेल, किंवा स्वतःवरचा आत्मविश्वास असेल. पण थांबा, आजचा पॉडकास्ट इंग्रजी शिकण्यासाठी नाहीये. आज आपण बोलणार आहोत इंग्रजी न शिकण्याची खरी किंमत किती असू शकते. म्हणून हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा, कारण या पॉडकास्टच्या शेवटी इंग्रजीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. नमस्कार, आणि तुम्ही पाहतात इंग्लिश बोलूया हा युट्यूब चॅनेल. या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत इंग्लिश एक्सेल अकॅडमीच्या फाउंडर आणि पर्सनल ट्रेनर डॉक्टर सुरेखा मॅडम. आजची चर्चा सुरू करण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. आजचा पॉडकास्ट हा कुणाला घाबरवण्यासाठी नाही, इंग्रजी येत नाही म्हणून कुणाला कमी लेखण्यासाठी नाही, कारण इंग्रजी माणसाची किंमत ठरवत नाही. पण नक्की मी एक सांगू शकतो की इंग्रजी तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करून देऊ शकते. आज आपण कोणतीही अतिशयोक्ती न करता प्रामाणिकपणे या विषयावरती चर्चा करणार आहोत. मॅडम, या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, आज आपण असा विषय ठेवला आहे की इंग्रजी न शिकण्याची खरी किंमत किती मोजावी लागते. पण हा शब्द थोडा मोठा वाटतो, पण किंमत म्हणजे काय? पैसा, करिअर, आत्मविश्वास की अजून काही? तुमच्या अनुभवातून तुम्ही या गोष्टीकडे कसे पाहाल? उत्तर देण्यापूर्वी मी हा पॉडकास्ट पाहणाऱ्या प्रत्येकाला 10 सेकंदासाठी डोळे मिटून एक चित्र डोळ्यासमोर आणायला सांगणार आहे. समजा 2 विद्यार्थी आहेत. दोघांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण घेतलं. दोघांकडे एकच डिग्री आहे. दोघेही मेहनती आहेत. दोघांच्याकडेही नॉलेज सारखंच आहे. पण एक विद्यार्थी त्यातला असा आहे की ज्याला स्वतःचं नॉलेज आत्मविश्वासाने मांडता येतं. पण दुसरा विद्यार्थी असा आहे की ज्याला उत्तर येतं पण तरी सुद्धा तो शांत बसतो. आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, 5 वर्षानंतर या दोघांचं करिअर सारखंच असेल का? बहुतेक वेळा उत्तर नाही असं असू शकतं. आणि इथंच किंमत हा शब्द खऱ्या अर्थाने सुरू होतो. पण थांबा, अजून मी इंग्लिश बद्दल बोललेलेच नाहीये. कारण माझ्या मते इंग्रजी न शिकण्याची मोठी किंमत ग्रामर नाही तर काहीतरी वेगळीच आहे. आपण किंमत म्हणजे पैसा समजतो, पण काही नुकसान असं असतं की जे पैशामध्ये आपल्याला मोजता येत नाही. जे बँक खात्यात दिसत नाही ते दिसतं आपल्या निर्णयामध्ये आणि आपल्या आत्मविश्वासामध्ये आणि आपण स्वतःलाच घालून दिलेल्या मर्यादामध्ये. माझ्या अकॅडमीमध्ये येणारे बरेच विद्यार्थी मला असे म्हणतात की मॅडम, मला उत्तर माहिती होतं पण मी उत्तर देऊ शकलो नाही. मी त्यांना जेव्हा विचारते की मग तुम्ही का बोलला नाही, तर ते म्हणतात की मला भीती वाटली. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे समस्या इंग्लिशची नव्हती तर इंग्लिश मध्ये स्वतःला व्यक्त करण्याची भीती होती. इथेच 90% लोक चुका करतात. त्यांना वाटतं मला इंग्लिश येत नाही, पण खरं कारण हे असतं की ते चुकण्याला घाबरतात. किंवा माझ्या चुका झाल्या तर लोक हसतील किंवा मला अपमानास्पद वाटेल, गिल्टी वाटेल, अशा पद्धतीने ते विचार करतात आणि थांबतात. म्हणून मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की इंग्रजी न शिकण्याची खरी किंमत कमी पगार नसते, स्वतःची पूर्ण क्षमता कधीही न वापरणे ही असते. जेव्हा माणूस स्वतःच मागे हटतो त्यावेळेला त्या संधी त्याच्यापर्यंत येण्याआधीच त्या संपून जातात. मॅडम, तुम्ही एक वाक्य बोललात आणि मला वाटतं आजच्या पॉडकास्टचा हा सर्वात महत्वाचा टेकअवे आहे. इंग्रजी न शिकण्याची खरी किंमत पगारात नाही तर ती आपल्या निर्णयामध्ये दिसते. पण आता मी एक प्रश्न विचारणार आहे, जो हा पॉडकास्ट पाहणारा प्रत्येक व्यक्तीला पडला असेल किंवा पडत असेल. अनेक लोक म्हणतात आम्हाला इंग्रजी शिवाय ही सगळं चालतं. पण हे खरं आहे का की आपणास फक्त चालतं असं वाटतं, पण आपण न कळत अनेक मोठ्या संधी गमवत असतो का? या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाहीये. सर्वप्रथम एक गैरसमज मी दूर करू इच्छिते. तो म्हणजे असा, इंग्लिश न येणं हे अपयश नाही आणि इंग्लिश येणं हे यशाची हमी देखील देत नाही. पण एक प्रश्न मी प्रत्येक प्रेक्षकाला विचारू इच्छिते, तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त चालेल इतक्यापर्यंतच थांबायचं आहे की पुढे जायचं आहे? नेमकं यातला जर फरक आपल्याला समजला तर ही चर्चा आपल्याला अजून पुढे नेता येईल.
आणि ती चर्चा तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. म्हणजे चालतं आणि पुढे जाता येतं यामध्ये फरक आहे का? हो, नक्कीच. खूप मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. समजा तुमच्याकडे एक सायकल आहे. तुम्ही ऑफिसला जाऊ शकता की नाही सायकलने? म्हणजे तुमचं काम होतं. तुम्ही सायकलने जाऊ शकता. म्हणजे याचा अर्थ तुमचं सायकलही चालतं. पण जर तुमच्याकडे कार असेल तर काय होईल? तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. तुम्ही वेळ वाचवू शकता. तुम्ही एनर्जी वाचवू शकता. ती एनर्जी दुसरीकडे खर्च करू शकता. हे सगळं तुमचं एका कारमुळे शक्य होतं. म्हणजे सायकल चुकीची आहे का? नाही. पण कार तुम्हाला अधिक पर्याय देते. म्हणजे तुम्ही लॉंग ड्राईव्हला जाऊ शकता. तुम्ही ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचू शकता. तुम्ही म्युझिक ऐकू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये एसी ऑन करू शकता. तुम्हाला पावसाचा, ऊन वाऱ्याचा काहीही त्रास होणार नाही. इतके सगळे पर्याय तुम्हाला कार देते. माझ्या दृष्टिकोनातून इंग्लिश ही अशीच एक स्किल आहे. ती प्रत्येकासाठी बंधनकारक नाहीच आहे. पण तुम्हाला जर ती तुम्ही शिकली तर तुमच्या संधीची संख्या नक्कीच वाढवते. आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते इंग्लिशला सब्जेक्ट म्हणून पाहतात आणि इंडस्ट्री त्याला कम्युनिकेशन स्किल म्हणून पाहते. म्हणजे इंग्रजी ही डिग्री नाही तर करिअर मध्ये उपयोगी पडणारं स्किल आहे का? एक्झॅक्टली. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की सगळेजण इंग्लिश शिकतायत म्हणून तुम्ही शिकू नका. तर इंग्लिश शिका, कारण उद्याचं तुमचं जर स्वप्न मोठं झालं तर तुम्हाला फक्त इंग्रजीमुळे अडचण येऊ नये. कदाचित तुम्हाला प्रमोशन मिळत असेल तर फक्त इंग्रजीमुळे अडचण येऊ नये. तुम्हाला चांगली मोठी अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर तुमचं इंग्रजी आड येऊ नये. तुम्हाला कदाचित अब्रॉडला जाण्याची संधी मिळत असेल तर तिथे इंग्रजी हा तुमचा अडथळा ठरू नये असं मला वाटतं. पण यापेक्षाही मोठा प्रश्न असा आहे की इंग्लिश न आल्यामुळे आपण नेमकं काय गमावतो. कारण अनेकदा आपल्याला नुकसान दिसतच नाही. मॅडम, मी जर एखाद्या विद्यार्थ्याला आज विचारलं इंग्रजी न आल्यामुळं तू काय गमवत आहेस, पण तो काहीच नाही असे म्हणेल, पण तुमच्या अनुभवातून खरंच काय गमवलं जातं? मी फक्त तुम्हाला 5 गोष्टी सांगते. पहिली गोष्ट त्यातली म्हणजे संधी. तुमच्या हातून संधी गमावली जाणार आहे. काही इंटरव्ह्यू, काही कोर्स, काही प्रोजेक्ट्स, काही ठिकाणी टीम लीड करायला लागतं, ती लिडरशिप. पण अशा ठिकाणी आम्ही अर्जच करत नाही. आपण तिकडे जातच नाही, कारण आपल्याला वाटतं हे माझ्याकडून होणारच नाही. त्याच्यामुळे ती संधी आपण गमवूनच टाकतो. का? माझं इंग्लिश चांगलं नाही, मी या सगळ्यामध्ये टिकणार नाही, मला हे जमणार नाही, हे आधीच आपण फिक्स फ्रेमवर्क करून ठेवलेली असते. त्याच्यामुळे आपण तिकडे जातच नाही आणि आपण ज्या येणाऱ्या संधी आहेत आपल्याकडच्या त्या पूर्णपणे गमावतो. हे झालं पहिलं नुकसान. हे म्हणजे पहिलं तुम्ही काय गमावताय. दुसरं म्हणजे तुम्ही आत्मविश्वास गमावताय. का? तर बऱ्याच वेळा मीटिंग असेल, प्रेझेंटेशन असेल किंवा बऱ्याच अशा ठिकाणी संधी असते जिथे तुम्हाला बोलायला येत असतं. म्हणजे तुम्हाला त्यातलं नॉलेज, डीप नॉलेज असतं. कधी कधी खूप चांगलं नॉलेज तुमच्याकडे असतं. पण अशा ठिकाणी काय करता, तुम्ही इंग्लिश येत नाही त्याच्यामुळे गप्प बसता. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही आत्मविश्वास सुद्धा गमावता. ही इंग्लिशची समस्या नाहीये बरं का, ही फिअर ऑफ स्पीकिंगची समस्या आहे. मी बरोबर बोलतोय का नाही, मला जमतंय का नाही, मला होतंय का नाही, माझे शब्द बरोबर येतात का, माझं ग्रामर बरोबर येतंय का, या सगळ्याची जी काय भीती जी काय आहे, त्या सगळ्याची भीती याच्यामुळे काय आहे की तुम्ही न बोलणं पसंत करता आणि त्यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता. याच्या उलट जर आपण बरोबर उलट जर चित्र आपण पाहिलं तर समजा एखाद्या मीटिंग मध्ये किंवा समजा एखाद्या ठिकाणी मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, तिथे जर मी कॉन्फिडेंटली बोललो तर नक्कीच लोक मला माझी प्रशंसा करतील, अजून संधी निर्माण होईल, मला प्रमोशन देतील किंवा माझ्या कामाकडे इम्प्रेस होऊन अजून काही अपॉर्च्युनिटी दारं माझ्यासमोर ओपन होतील. तिसरं जे काही तुम्ही गमावताय ते म्हणजे लर्निंगचे जे काही स्पीड आहे ते स्पीड तुम्ही गमावत आहात. म्हणजेच काय, तर आज जगातलं जे काही नॉलेज जे काही बरंचसं नॉलेज जे काय आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश मध्ये पाहायला मिळेल आणि मग ते हळूहळू बाकीच्या लँग्वेज मध्ये काय होतं की येतं. त्यामुळे काय होतं की जोपर्यंत तुम्ही त्या तुमच्या मदर टंग मध्ये किंवा मराठीमध्ये ते नॉलेज येत नाही
तोपर्यंत तुम्ही काय होतं की ते स्पीड गमावलेलं असतं. म्हणजे जर तुम्ही इंग्लिश येत असतं तर काय आहे की तुम्ही AI किंवा ChatGPT या गोष्टींचा वापर आधीच खूप वर्ष आधीच करू शकला असतात. पण आता काय होतंय की मराठी मध्ये येऊपर्यंत किंवा मराठी लँग्वेज त्याच्यामध्ये येऊपर्यंत काय करावं लागतं, आपल्याला वेट करावं लागतं. हेच जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एआयचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकता, किंवा AI असेल किंवा कुठलीही टेक्निकल गोष्ट असेल तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकता, किंवा इंग्रजी जे काय आहे ते तुमच्या शिकण्यामधला अडथळा निर्माण होणार नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीने कुठलीही गोष्ट लवकरात लवकर शिकू शकता, आणि ते ज्ञान जे काय आहे, जे काही इंग्लिश लँग्वेज मधलं जे काही ज्ञान आता पहिल्यांदा जे काही इंग्लिश लँग्वेज मध्ये मिळतं ते काय होतं, लगेच तुम्ही काय करू शकता, अक्वायर करू शकता. हे म्हणजे काय आहे की स्पीड पण तुम्हाला काय होतं की तुम्ही गमावत आहे. चौथी गोष्ट म्हणजे काय आहे की तुम्ही नेटवर्किंग गमावत आहात. नेटवर्किंग म्हणजे काय, तर आज जे काही करिअर आहे ते करिअर फक्त डिग्रीवर चालतं का, नाही. डिग्री शिवाय तुमच्याकडे असावं लागतं कम्युनिकेशन, रिलेशनशिप आणि नेटवर्किंग सुद्धा असावं लागतं. आणि जर तुमच्याकडे हे नेटवर्किंग नसेल तर काय आहे की पुन्हा एकदा तुम्ही संधी गमावत आहात. कारण जर तुमच्याकडे इंग्लिश चांगला असेल तर तुमचं नेटवर्किंग अजून चांगलं होऊ शकतं. असं नाही की मराठीमध्ये तुमचं नेटवर्किंग चांगलं होणार नाही, असं नाही. असं पण इंग्लिश चांगलं असेल तर तुमचं नेटवर्किंग जे काय आहे ते अजून स्ट्रॉंग आणि अजून मोठं बनत जाणार आहे. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही गमावत आहात. आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही स्वतःची क्षमता गमावत आहात. कारण अनेक लोक स्वतःला नॉलेज नाही किंवा ते कमी हुशार असल्यामुळे मागे राहत नाही, तर ते स्वतःला व्यक्त करू शकत नसल्यामुळे मागे राहतात. जर तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकलात, तुम्ही तुमचं मत मांडू शकलात, तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकलात, तर तुम्हाला अजून एका उंचीवरती पोहोचता येईल. जसं मी आधी म्हटलं तसं की स्वतःची क्षमता जी काय आहे ती तुम्ही पूर्णपणे वापरू शकणार नाहीये. इंग्लिश जर तुमच्याकडे असेल तर ती क्षमता तुम्ही पूर्णपणे वापरू शकाल, आणि हीच खरी किंमत जी काय ती तुम्ही गमावता. या 5 गोष्टी ज्या काय आहेत, प्रामुख्याने संधी, आत्मविश्वास, लर्निंग स्पीड, नेटवर्किंग आणि स्वतःची क्षमता, या 5 गोष्टी तुम्ही गमावत आहात. या मेजर 5 गोष्टी आहेत. तसं बघायला गेलं तर अजून बऱ्याच गोष्टी तुम्ही गमावत आहात, पण या मेजॉरिटीने ज्या काय आहेत त्या 5 गोष्टी मी प्रामुख्याने तुम्हाला सांगितलेल्या आहे. आणि यात सगळ्यात वाईट काय आहे माहिती आहे का तुम्हाला, आपल्याला हेही कळत नाही की आपण एखादी संधी गमावलेली आहे, हे सुद्धा आपल्याला जज करता येत नाही, किंवा हे सुद्धा आपल्याला कळत नाही की आपण कधी ती संधी गमावून बसलो. मॅडम, आज मला एक गोष्ट स्पष्ट झाली. इंग्रजी न आल्यामुळं नेहमीच नुकसान दिसत नाही, पण अनेक संधी आपणाला कळायच्या आधीच आपल्या हातून निघून जातात किंवा निसटून जातात. मित्रांनो, आतापर्यंत आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली. इंग्रजी न आल्यामुळं प्रत्येकाचं आयुष्य थांबत नाही, पण काही संधी नक्कीच मर्यादित होऊ शकतात. आता पुढचा प्रश्न हा पॉडकास्ट पाहणाऱ्या प्रत्येक जॉब शिकरच्या मनात आहे. मॅडम, मी इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट झालो, खरंच इंग्रजी हे त्याचं मूळ कारण होतं का? हा प्रश्न मला जवळपास दररोज विचारला जातो, आणि माझं उत्तर ऐकून कदाचित प्रत्येकाला आश्चर्यच वाटेल. का? या प्रश्नाचं माझं उत्तर नाही असं आहे. कारण प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही फक्त इंग्रजीमुळे रिजेक्ट होत नाहीये, हे सर्वात आधी समजून घ्या. कारण कोणतीही कंपनी फक्त इंग्रजी बघून माणूस निवडत नाही. ती पाहते त्या व्यक्तीला काम येतं का, त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे का, तो काही नवीन शिकण्यास तयार आहे का, त्याला स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडता येतात का. पण इथे एक मोठी चूक होते. अनेक विद्यार्थी कम्युनिकेशन आणि इंग्लिश या दोन्ही गोष्टी एकच समजतात. म्हणजे इंग्रजी आणि कम्युनिकेशन यामध्ये फरक आहे का? खूप मोठा फरक आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला एक्सलंट इंग्लिश येतं, पण त्याला सब्जेक्टचं नॉलेजच नाही. त्याच्या बरोबर उलट दुसरा विद्यार्थी आहे ज्याच्याकडे सब्जेक्ट नॉलेज खूप चांगला आहे, पण त्याचं इंग्रजी खूप साधा आहे. आता मला एक सांगा, कंपनी कुणाला जॉब देईल? जर त्या जॉबसाठी सब्जेक्ट नॉलेज महत्वाचं असेल तर 100% सब्जेक्ट नॉलेज ज्याच्याकडे आहे त्यालाच तो जॉब मिळणार आहे. म्हणून इंग्लिश हे नॉलेजची जागा घेऊ शकत नाही. पण हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे नॉलेज प्रभावीपणे मांडण्यासाठी इंग्लिश अनेक ठिकाणी तुम्हाला मदत करते.
आणि आता मी प्रत्येक जॉब सीकरला एक प्रश्न विचारते, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही खरंच इंग्रजीमुळे रिजेक्ट झालात का? का भीतीमुळे तुम्ही बोललाच नाहीत? या दोन्ही गोष्टी पुन्हा वेगळ्या आहेत. मॅडम, हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण अनेक जणांना उत्तर माहित असून देखील ते बोलत नाही. एक्झॅक्टली. मी हजारो विद्यार्थ्यांमध्ये एक गोष्ट पाहिली आहे. त्यांची समस्या ग्रामर नसते, त्यांची समस्या फिअर ऑफ स्पीकिंग मध्ये असते. त्यांना वाटतं मी चुकलो तर, आणि याच एका भीतीमुळे ते स्वतःची संधी गमावून बसतात. इंटरव्ह्यू मध्ये निवड फक्त एका इंग्लिशची होत नाही, निवड होते ती तुमच्या नॉलेज, ऍटिट्यूड आणि कम्युनिकेशनची. म्हणून इंग्लिश शिका, पण त्याहूनही महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला इंग्रजीमध्ये व्यक्त करायला शिका. मॅडम, अनेक वर्किंग प्रोफेशनल म्हणतात मी प्रामाणिकपणे काम करतो, परंतु लिडरशिप मात्र दुसऱ्याला मिळते. याच्यामध्ये कम्युनिकेशन आणि इंग्रजीचा काही संबंध असू शकतो का? काही वेळा हो, पण मी पुन्हा एक गोष्ट सांगते की प्रमोशन हे फक्त इंग्रजीमुळे होत नाही. प्रमोशन मिळतं ते तुमच्या कामामुळे, तुम्ही जबाबदारी घेण्यामुळे, तुमच्या निर्णय क्षमतेमुळे आणि लोकांशी प्रभावीपणे संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला प्रमोशन मिळतं. चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर तुम्हाला उद्या 20 लोकांची टीम सांभाळायची आहे, तर तुम्हाला फक्त काम सांभाळून उपयोग आहे का, की लोकांना समजावून पण घ्यावं लागेल? म्हणजे करिअर मध्ये पुढे जाताना कम्युनिकेशनची किंमत वाढत जाते का? अगदी. जशी पोझिशन मोठी होते तशी मीटिंग असेल, प्रेझेंटेशन असेल, क्लायंट डिस्कशन असेल, टीम लिडरशिप या गोष्टी वाढतात. तसं अनेक कंपन्यांमध्ये इंग्लिश हे संवादाचं साधन असू शकतो. कारण बऱ्याच वेळा काही टीम लिडरशिप तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलावं लागेल, तुमच्या बॉसशी इंग्लिशमध्ये बोलावं लागेल. अब्रॉड मधले काही क्लायंट असतात काही कंपन्यांचे, तर त्यांच्याशी तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन करावं लागेल. तर नक्कीच हा सगळा फरक जो का आहे तो फरक तुम्हाला जाणवणार आहे. आणि इंग्लिश फक्त येऊन उपयोगाचं नाही, तर ते कम्युनिकेशन जे काय आहे ते कम्युनिकेशन अशा ठिकाणी तुम्हाला जास्त प्रभावीपणे करावं लागतं. उदाहरणामध्ये एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, एखाद्या ठिकाणी टीम बिल्ड करायची आहे किंवा टीम लिडरशिप करायची आहे, तर अशा ठिकाणी तुमचं कम्युनिकेशन जास्त प्रभावी असणं गरजेचं आहे. म्हणून काम करणं आणि काम दिसणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मॅडम, हे तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण आपण आता 2026 मध्ये आहोत. AI आहे, ChatGPT आहे, गुगल ट्रान्सलेट आहे. मग अनेक लोक विचारतात AI मराठीत उत्तर देतं, मग इंग्रजी शिकण्याची गरज काय आहे? हा प्रश्न लाखो लोकांच्या मनामध्ये आहे. AI मुळे इंग्रजी संपलेलं नाहीये. AI आपल्याला मराठी उत्तर देतं, मग आपल्याला इंग्लिश शिकायची गरज काय आहे? सगळंच तर आपल्याला मराठीमध्ये मिळतं. म्हणजे AI मध्ये सुद्धा मराठी लँग्वेज असल्यामुळे आपलं काही अडलेलंच नाहीये असं वाटतं लोकांना. पण AI मुळे इंग्रजी शिकण्याची पद्धत मात्र बदललेली आहे. आज AI तुम्हाला ईमेल लिहून देतं, ट्रान्सलेशन करून देतं, तुमचं ग्रामर चेक करतं, तुमचा रिझ्युमे सुद्धा तयार करून देतं. पण इंटरव्ह्यू तर तुम्हालाच द्यावा लागेल, काम ऑफिसमध्ये तर तुम्हालाच करावं लागेल, टीम लीड करायची तर ती तुम्हालाच करावं लागेल, तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रेझेंटेशन द्यायचं तर ते तुम्हालाच करावं लागेल. तुमच्याऐवजी AI तर बोलणार नाही ना. रिलेशनशिप जी काय आहे ती AI बिल्ड करणार नाहीये. विश्वास जो आपल्याला निर्माण करायचा आहे तो विश्वास AI निर्माण करणार नाहीये, हे सत्य आहे. म्हणजे फ्युचर मध्ये फक्त इंग्रजी पुरेसे नाही. एक्झॅक्टली. फ्युचर मध्ये AI प्लस कम्युनिकेशन प्लस इंग्लिश ही मजबूत जोड असेल. ज्याच्याकडे शिकत राहण्याची सवय आहे, नक्कीच त्याच्याकडे संधी जास्त उपलब्ध होतील. मॅडम, तुम्ही हे बरोबर सांगितलं. मित्रांनो, आतापर्यंत आपण करिअर, AI, प्रमोशन, जॉब्स, इंटरव्ह्यू याबद्दल चर्चा केली. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. हे खरंच वास्तवात घडतं का? का फक्त हे मोटिवेशनल बोलणं आहे? मॅडम, तुमच्या अकॅडमीमध्ये असा एखादा विद्यार्थी आहे का त्याच्या आयुष्यात इंग्रजीमुळे खरंच बदल झाला आहे? असे एक विद्यार्थी नाही तर शेकडो विद्यार्थी आहेत ज्याच्या आयुष्यामध्ये इंग्लिशमुळे बदल नाही, खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये घडलेलं आहे. माझ्याकडे असे काही विद्यार्थी आहेत जे IT कंपनीमध्ये जॉब करतात, प्राध्यापक आहेत, शिवाय काही जे वयस्कर म्हणजे सिनियर सिटीजन्स आपण ज्यांना म्हणू असे काही लोक आहेत. काही लोक असे आहेत जे जॉब करतायत पण प्रमोशन किंवा जॉब स्विचिंग साठी प्रयत्न करतायत.
काही लोक असे आहेत जे स्वतःचे क्लासेस ट्युशन्स चालू करणार आहेत, पण त्यांना आता प्रश्न पडलाय की इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी माझ्यासमोर आले तर त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलावं लागेल मला, ही गोष्ट आहे. तर असे एक नाही हजारो विद्यार्थी माझ्याकडे आहेत. तुम्ही जर बघितलं तर असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी पहिल्या दिवशी विचारते की जर तुम्हाला एक सलग इंग्रजीमध्ये बोलायला सांगितलं जाईल कोणत्याही विषयावरती तर तुम्ही किती वाक्य बोलू शकाल. तर ते विद्यार्थी मला 4, 5, काही विद्यार्थी मला 10 वाक्य सांगतात. 10 वाक्याच्या वर अजून तरी मला कुणी सांगितलेलं नाहीये. पण पहिल्या दिवशी ते जवळपास ऑन अन ॲव्हरेज 40 किंवा 50 किंवा 60 या मध्ये कुठेतरी काय करतात ही वाक्य बोलतात. हा खूप मोठा बदल आहे. माझ्या आणखीन एका विद्यार्थ्याचं मी उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगू शकेन की त्यांना 13 वर्षानंतर त्यांना एक प्रमोशन मिळालं, जे फक्त आणि फक्त इंग्रजीमुळे थांबलं होतं. 13 वर्षाचा खूप मोठा अनुभव आहे आणि त्या 13 वर्षामध्ये त्यांना त्यांच्या क्षेत्रामधलं डीप असं नॉलेज होतं. पण हे डीप नॉलेज फक्त ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकत नव्हते किंवा ते स्वतःला इंटरव्ह्यू मध्ये व्यक्त करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रमोशन थांबलं होतं, जे आपल्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर काही दिवसातच ते मिळालं. दुसरा विद्यार्थी जो आहे तिला स्वतःचे ट्युशन्स चालू करायचे आहेत, पण अडचण ही होती की आता मी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांशी कसं बोलू किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी म्हटलं की नको मराठी मिडियमचे मी विद्यार्थी घेतो पण इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी मला नको, कारण इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना वगळलं जायचं. पण आता त्यांनी इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी घ्यायला सुरू केलेले आहेत. काही सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांच्या मुलगा आणि सून दोघेही जॉब करतात आणि बऱ्याच वेळा त्यांना पेरेंट मीटिंग मध्ये आजीला जावं लागतं. तर अशा ठिकाणी त्या जेव्हा जातील त्यावेळेला त्यांना कम्युनिकेशन करण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येत होता. तर त्या ठिकाणी काही अशा सिनियर सिटीजन्स आहेत किंवा काही अशा 60-65 इयर्सच्या लेडीज आहेत, त्यांनी काय केलं की इंग्लिश शिकलं, या वयामध्ये इंग्लिश शिकलं आणि त्या आता कॉन्फिडेंटली फक्त शाळेतच नाही तर जिथे कुठे त्यांना संधी असेल, जिथे जिथे त्यांना बोलावं लागत असेल त्या ठिकाणी त्या कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलतायत. तर असे एक नाही हजारो विद्यार्थी आहेत. प्राध्यापक होते माझ्याकडे ज्यांना म्हणजे पीजी लेवलवरती विद्यापीठामध्ये शिकवावं लागायचं, तर अशा ठिकाणी त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःला म्हणजे एक्सप्लेनेशन जे काय आहे ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये द्यावं लागायचं. तर त्यांनी सुद्धा काय केलं की स्वतःला इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीने काय करायला लागले ते एक्सप्रेस करायला लागले. त्यांचं टीचिंग जे काय आहे ते सोपं झालं, त्यांना चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता यायला लागलं. हे खूप सारे बदल आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि आपण ही जी चर्चा करतोय आपण हे आतापर्यंत जे काही मी सांगितलंय हे सगळं एक्सपिरियन्स नुसार मी काय केलेलं की सांगितलंय. मी काहीच विद्यार्थ्यांची उदाहरणं तुम्हाला सांगितली, पण माझ्या अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आयुष्य हे इंग्लिशमुळे बदलले नाही, तर त्यांचा आत्मविश्वास बदलला आणि इंग्लिश त्यांच्या बदलाचं साधन बनले. मॅडम, आता एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. आज हजारो व्हिडिओ आहे, एआयचा वापर हजारो लोक करतात, वेगवेगळे ऍप्स आहेत. मग इंग्रजी शिकण्यासाठी पैसे खर्च करणं ही इन्व्हेस्टमेंट आहे की खर्च आहे? माझं उत्तर खूप स्पष्ट आहे. फी ही इन्व्हेस्टमेंट नसते, बदल हा इन्व्हेस्टमेंट असतो. समजा तुम्ही 5,000 रुपयाचा कोर्स घेतला आणि प्रॅक्टिकली तुम्ही त्याचं काहीच केलं नाही, तर तो एक्सपेन्स झाला. दुसरीकडे तुम्ही 500 रुपयाचं पुस्तक घेतलं आणि ते रोज वापरलं, त्याच्यामधल्या गोष्टी प्रॅक्टिकली केल्या, त्याची प्रॅक्टिस केली आणि स्किल तयार केलं, तर त्याला इन्व्हेस्टमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण पैसे खर्च करतोय, आपण जर त्याचा पूर्णपणे उपभोग घेत असू तर आणि तरच त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. कोर्स तुमचा बदलत नाही, पण कन्सिस्टन्सी नक्कीच बदलते. म्हणजे लोक पैसे हे कोर्स साठी देत नाहीत, तर ते डायरेक्शन साठी देतात का? एक्झॅक्टली. टीचर, फीडबॅक, प्रॅक्टिस, एन्व्हायरमेंट ही त्याची खरी व्हॅल्यू आहे. मॅडम, हा पॉडकास्ट पाहून एखाद्या व्यक्तीने ठरवलं की बस आता इंग्रजी मला शिकायचंच आहे, तर उद्यापासून त्यानं काय केलं पाहिजे जेणेकरून त्याला इंग्रजीमध्ये तो परफेक्ट होईल? मी फक्त 5 गोष्टी सांगेन. रोज 15 मिनिटं इंग्रजी ऐका. लिस्निंग शिवाय स्पीकिंग मजबूत होत नाही. रोज बोला. परफेक्ट इंग्लिशची वाट पाहू नका. वर्ड्स पाठ करू नका, शब्द पाठ करू नका.
तर ते सेंटेन्सेस मध्ये वापरायला सुरुवात करा. चुका करायला सुरुवात करा. हो, चुका करायला सुरुवात करा, कारण न चुकणारे लोक शिकतच नाही. आणि 5वं म्हणजे लर्निंग सिस्टीम निवडा. मग ते लर्निंग सिस्टीम काय असेल? एखादा टीचर असेल, एखादा पार्टनर असेल, एखादा योग्य कोर्स असेल, पण एकटे शिकून मधीच थांबू नका. लक्षात ठेवा, इंग्लिश हा सब्जेक्ट नाही, ती रोज वापरायची स्किल आहे. मॅडम, आजच्या पॉडकास्ट मधून मला एक गोष्ट स्पष्ट झाली. इंग्रजी शिकण्याचा उद्देश लोकांना इम्प्रेस करणं नाही, तर स्वतःला व्यक्त करणं आहे. आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते की कृपया इंग्लिश मध्ये स्वतःला कमी समजू नका. तुमची किंमत भाषेने ठरत नाही, ती ठरते तुमच्या मेहनतीने, तुमच्या प्रामाणिकपणाने आणि तुमच्या शिकण्याच्या तयारीने. इंग्लिश तुमच्या त्या प्रवासाला वेग देऊ शकतं, बस इतकंच आहे. मॅडम, या पॉडकास्टच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तो म्हणजे, तुम्ही पर्सनल ट्रेनर म्हणून सुद्धा काम करता. तर एखाद्या व्यक्तीला तुमचं पर्सनल ट्रेनिंग जर घ्यायचं असेल, तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय सांगा? माझ्याकडून जर तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आपण पर्सनल ट्रेनिंग पण वेगळ्या पद्धतीने घेतो, कारण सगळ्यांनाच बॅच मध्ये बोलणं शक्य होतं अशातला भाग नाही. काही लोक बॅच मध्ये बोलायला सुद्धा घाबरतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा त्यांचे काही अडचणी असतात किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, ते पर्सनली त्यांना त्या पद्धतीने गाईड करणं खूप गरजेचं असतं. तर या पर्सनल ट्रेनिंग मध्ये आपण काय करतो, या पर्सनल ट्रेनिंग मध्ये एकच व्यक्ती असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण त्या व्यक्तीला जास्तीत जास्त वेळ देतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची अडचण नेमकी काय आहे, त्याला त्याचा वीक पॉइंट काय आहे ते ओळखून त्या पद्धतीने आपण त्याला मार्गदर्शन करतो. त्याच्या कुठे चुका होतात, कशा पद्धतीने त्याला बोलायला पाहिजे, या पद्धतीने त्याला गायडन्स करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण लवकरात लवकर त्याला बोलता कसं येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि क्लास चालू असतानाच आपण त्याला क्लासच्या बाहेर सुद्धा बोलण्यासाठी सांगतो, जेणेकरून काय की बाहेर सुद्धा ती व्यक्ती कम्फर्टेबली बोलली पाहिजे. आणि जर त्याला काही अडचण असेल सुद्धा क्लासच्या बाहेर बोलता असं काय अडचण असेल तर आपण त्याला त्या पद्धतीने पण गायडन्स करतो. पण आजपर्यंत मला अशा कुठल्याही व्यक्तीनं किंवा कुठल्याही स्टुडंटने मला अजून आजपर्यंत असं नाही सांगितलं की मॅडम आता बाहेर बोलताना आम्हाला भीती वाटते किंवा कॉन्फिडन्स येत नाही. प्रत्येक विद्यार्थी मला उलट हेच सांगतो की नाही, आता आम्हाला कॉन्फिडन्स येतोय, आम्ही बाहेर सुद्धा बोलतो, असं ते सांगतात. त्यामुळे पर्सनल ट्रेनिंग मध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये वीक पॉइंट ओळखून त्या पद्धतीने मला गायडन्स करता येतं. आणि याच्यामध्ये डेव्हलपमेंट जी काय आहे ती लवकरात लवकर होते. तुम्हाला पण जर असं पर्सनल ट्रेनिंग माझ्याकडून जर घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्याकडून पर्सनल ट्रेनिंग घेऊ शकता. मित्रांनो, हा पॉडकास्ट संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आजपासून 1 वर्षानंतर तुम्हाला कोणतं वाक्य बोलायचं आहे? काश मी इंग्लिश शिकायला सुरुवात केली असती तर, सुदैवानं त्या दिवशी मी पहिलं पाऊल टाकून इंग्लिश बोलायला सुरुवात केली असती तर. निर्णय हा आज तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल आणि सुरुवात कुठून करायची हे जर तुम्हाला समजत नसेल तर काळजी करू नका. इंग्लिश एक्सेल अकॅडमी तुमच्या सोबत आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. इंग्लिश एक्सेल अकॅडमी मध्ये तुम्हाला ग्रामर शिकवलं जात नाही, तर तुम्हाला फक्त आणि फक्त बोलायला शिकवलं जातं. आणि ते हे नॅचरल पद्धतीने आणि आत्मविश्वासाने संवाद साधायला शिकवलं जातं. जर तुम्हाला इंग्लिश एक्सेल अकॅडमी मध्ये चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रोग्राम बद्दलची जर माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप वरती हाय असा मेसेज करा. तुम्हाला आमची टीम लवकरच संपर्क साधेल. जर तुम्हाला आजचा पॉडकास्ट उपयुक्त वाटत असेल, जी माहिती आज आपण या पॉडकास्ट मधून पाहिली, ऐकली आणि खरंच तुमच्या जीवनात ही माहिती उपयुक्त असेल तर तुम्ही एक काम करा, या व्हिडिओची लिंक तुमच्या एका मित्राला सुद्धा पाठवा, कारण तुमच्या बरोबर त्यालाही फायदा होईल. तुम्ही एका व्यक्तीला लिंक शेअर केल्यामुळे जी व्यक्ती इंग्रजीमुळे स्वतःला कमी समजते त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल, ती व्यक्ती इंग्लिश मध्ये बोलू शकेल. म्हणूनच शिकत राहा, बोलत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवत राहा. इंग्लिश बोलूया. लँग्वेज बदलली की फक्त शब्द बदलत नाहीत तर संधी सुद्धा बदलतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्ट मध्ये.